अमित शहा हे लालबागच्या राजाच्या चरणी आता दाखल होताना आपण बघतोय। आताची ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। अमित शहा, गृहमंत्री अमित शहा यांचा हा मुंबईचा दौरा आहे आणि त्याच दरम्यान वेगवेगळ्या गणपतींच्या चरणी ते जात आहेत आणि त्यापैकीच आता लालबागच्या राजाच्या या मंडपामध्ये ते दाखल होताना आपण बघतोय। अमित शहा यांच्या सोबत आता भाजपचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेत। विनोद तावडे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। भाजपचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। तर ही थेट दृश्य आहेत। अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आपण बघतोय। दरवर्षीच्या प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सुद्धा तिथल्या बाप्पांचं दर्शन घेतलं, त्यांची आरती केली आणि त्यानंतर आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पोहोचलेले आहेत। शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत। त्यासोबतच भाजपचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा इथे उपस्थित असलेले दिसतात। विनोद तावडे सुद्धा त्यांच्या या दौऱ्याच्या दरम्यान त्यांच्या सोबत आहेत। तर मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नेते मंडळी आणि सेलिब्रिटींची गर्दी, त्यांची मांदियाळी आपण बघत असतो आणि त्यापैकीच आता लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पोहोचलेले आहेत। पोलिसांचा सुद्धा तितकाच तगडा असा बंदोबस्त। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं होतं आणि आता अमित शहा सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले दिसतात। अमित शहांच्या मुंबईच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। एकूणच या दौऱ्याच्या दरम्यान गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासोबतच महत्त्वाच्या बैठका सुद्धा अमित शहांनी घेतलेल्या आहेत आणि यानंतर आजच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेले आपण बघतोय आणि यानंतर ते वांद्र्यामध्ये सुद्धा जाणार आहेत। वांद्र्यामध्ये जाऊन आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ते सहभागी होतील आणि तिथल्या बाप्पाचं सुद्धा दर्शन घेतील। हे थेट दृश्य अमित शहा हे लालबागच्या राजाच्या चरणी। रावसाहेब दानवे, दीपक केसरकर, आशिष शेलार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे या सगळ्या मंत्र्यांसोबत, आता सगळ्या नेत्यांसोबत खरं तर अमित शहा हे आता लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेले आपण बघतोय। मुंबईमध्ये मोठ्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यापैकी ही काही प्रमुख मंडळं आहेत जिथे महत्त्वाचे नेते, सेलिब्रिटीज हे हजेरी लावत असतात। अगदी मुंबईतून, राज्यभरातून आणि देशभरामधून लोक इथे येत असतात आणि याविषयी बोलूयात। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजू, केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजाच्या दर्शनाला जे आहे ते अमित शहा केंद्रीय गृहमंत्री दाखल झालेले आहेत। सोबत पाहतोय आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, दीपक केसरकर आणि इतर नेते जे आहेत ते उपस्थित आहेत। तर खरं तर दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान जे आहे ते अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतात आणि आल्यानंतर पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन घेतात आणि यावर्षी सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा जे आहे ते पोहोचलेले आहेत। खरं तर 2 दिवसांचा हा त्यांचा दौरा आहे। काल आपण पाहिलेला आहे की काल रात्री मीटिंग झाली, त्यानंतर आज सकाळी वर्षावरती गेलेले होते, त्यानंतर सागरवरती सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन ते आपण पाहतोय आशिष शेलार
वांद्रे येथे त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहे। खरं तर अमित शहा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात। खरं तर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून अनेक भाविक, अनेक सेलिब्रिटी, अनेक मंत्री आणि VIP जे आहे ते मंडळी त्यांना पाहायला मिळतात। त्यामध्ये अमित शहा दरवर्षी येतात आणि यावर्षी सुद्धा आलेले आहेत। संपूर्णपणे आता लालबागच्या राजाची जी काही लाईन आहे ती थांबवलेली आहे आणि अमित शहा हे दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। वाहतूक सुद्धा थांबवलेली आहे जेणेकरून कुठल्या प्रकारचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन त्या पुढच्या आशिष शेलार यांच्या मंडळाकडे जातील। त्यामुळे आपण पाहतो का 2 दिवसांचा हा अमित शहाचा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान महत्त्वाच्या बैठका आणि महत्त्वाच्या मंडळांचं दर्शन त्यांना पाहायला मिळतंय। यामिनी, अगदी धन्यवाद राजू या माहितीसाठी। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाचं दर्शन घेताना आपण बघतोय त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत। भाजपचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्या या दर्शनासाठी त्यांच्यासोबत इथे उपस्थित असल्याचं कळतंय। अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन तिथल्या गणपती बाप्पांचं सुद्धा अमित शहा यांनी दर्शन घेतलंय। बाप्पाची आरती सुद्धा केलेली आहे आणि यानंतर दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षी सुद्धा गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आपल्याला अमित शहांचा हा दौरा बघायला मिळतोय। 2 दिवसाचा हा दौरा आहे आणि महत्त्वाच्या बैठकांचं सत्र सुद्धा अमित शहांकडून सुरू आहे। वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत आणि त्यापैकीच एक महत्त्वाचं म्हणजे दुसरा दिवस जो आहे या दौऱ्याचा, हा दुसरा दिवस गणपती मंडळांना भेटी देण्यासाठी, गणेशाचं दर्शन घेण्यासाठी राखून ठेवण्यात आलाय आणि ही दृश्य आपण बघतोय। भाजपचे महत्त्वाचे नेते सुद्धा, त्यासोबतच महायुती सरकारमधले महत्त्वाचे काही नेते, मंत्री हे सुद्धा या दौऱ्यामध्ये सामील झालेले दिसत आहेत। तर 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा आहे आणि यानंतर आजचा दौरा संपल्याच्या नंतर ते पुन्हा एकदा दिल्लीला रवाना होतील अशी माहिती मिळते। संपूर्ण देशभरामधून गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तगण हे लालबागच्या राजाच्या चरणी येत असतात। नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी ओळख आणि अशी खरं तर श्रद्धा अनेक भाविकांच्या मनात आहे आणि त्यासाठीच अनेक जण लालबागच्या राजाच्या चरणी येत असतात, त्याचा आशीर्वाद घेत असतात। आणि अमित शहा हे आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपण बघतो आहोत तिथे पोहोचलेत आणि त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। काही ठिकाणची वाहतूक सुद्धा थांबवण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव तिथला पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा हा वाढवला गेलेला आहे। तर दर्शन रांगा सुद्धा काही काळ थांबवण्यात आलेल्या आपण बघतोय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्यासोबत राज्यामधले महत्त्वाचे नेते त्यांनी आता बाप्पाचं दर्शन घेतलंय, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि ते पुढच्या दिशेने मार्गस्थ होताना आपण बघतोय। अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय आणि यानंतर आता ते पुढे वांद्र्याच्या दिशेने जाणार असल्याचं कळतंय। आशिष शेलार यांच्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं वांद्र्यामध्ये आणि तिथल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा दरवर्षी अमित शहा मुंबईमध्ये येत असतात आणि पुन्हा एकदा यंदाच्या वर्षी सुद्धा अमित शहा हे वांद्र्यामध्ये जाताना आपण बघणार आहोत। तर ही थेट दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं दर्शन आता झालेलं आहे आणि पुढच्या दिशेने ते मार्गस्थ होत आहे। तर अमित शहांच्या मुंबईच्या दौऱ्याचा दुसरा दिवस, आजचा हा दुसरा दिवस खास गणेशाच्या दर्शनासाठी राखून ठेवण्यात आलेला होता आणि त्यापैकीच आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन झाल्यावर अमित शहा पुढच्या दिशेने मार्गस्थ होताना आपण बघतोय। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अमित शहा हे मुंबईमध्ये आले गणेशोत्सवाचा खास निमित्त साधून आणि
केवळ गणेशोत्सव नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची सुद्धा पार्श्वभूमी त्यांच्या दौऱ्याला निश्चितपणे आहे आणि कालचा संपूर्ण दिवस वेगवेगळ्या महत्त्वाच्या बैठकांमध्ये गेला आणि आजचा दिवस आता गणरायाच्या दर्शनामध्ये व्यस्त असणार आहे। त्यापैकीच अगदी सकाळी काही वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सुद्धा बाप्पाचं दर्शन घेतलं, आरती केली आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आता ते वांद्र्याला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। तर 2 दिवसांचा हा त्यांचा दौरा आहे आणि हा दौरा संपल्याच्या नंतर पुन्हा संध्याकाळच्या वेळेला ते दिल्लीला रवाना होतील। आपण बघतोय शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महत्त्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित। तर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा अभिवादन करून आता अमित शहा हे लालबागच्या राजाच्या या मंडपामधून बाहेर पडताना आपण बघतोय। केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा दौरा असल्यामुळे आणि त्या कारणाने मोठा पोलिसांचा फौजफाटा आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कोट्यवधी भाविक लालबागच्या राजाच्या चरणी येत असतात आणि त्यापैकीच असंख्य नेते मंडळी सुद्धा आणि सेलिब्रिटी सुद्धा इथे येऊन दर्शन घेतात। त्यापैकीच दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शहांचा हा मुंबईचा दौरा आणि लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।